एक गावात दोन जिवलग मैत्रिणी राहत होत्या, राधा आणि माया. त्या दोघी लहानपणापासून एकत्र खेळायच्या, शाळा एकत्र, अभ्यास एकत्र, अगदी स्वप्नंही एकत्र. गावात त्यांची मैत्री आदर्श मानली जायची. एक दिवस मायाला शहरात शिक्षणासाठी जायची संधी मिळाली. सुरुवातीला राधा खूप खुश होती, पण जसजशी माया शहरात रमली, तसतशी तिची राधाशी बोलणं कमी होऊ लागली. कॉल्स कमी झाले, पत्र थांबली. राधाला वाटायचं की माया तिला विसरली. वर्षभराने माया गावात परत आली. ती राधाकडे गेली, पण राधाने तिला थंड प्रतिसाद दिला. माया थोडी दुखावली, पण तिने शांतपणे विचारलं, तू अशी वागतेस का? राधा म्हणाली, तू गेल्यावर एकदा तरी विचारलंस का माझा? आपण किती जवळ होतो आणि आता किती दूर. माया थोडं हसली आणि म्हणाली, दुरी फक्त शरीराची झाली राधा, मनाने मी तुझ्याजवळच होते. शहरात नवीन आयुष्य, अभ्यास, स्पर्धा यामध्ये अडकले होते. पण मी तुला विसरले नव्हते. प्रत्येक यशामागे तुझी आठवण होती. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. ती मायाला बिलगली. त्या दोघींच्या नात्यात जी दूर गेली होती, ती जवळीक पुन्हा परत आली. ही गोष्ट आपल्याला शिकवते की दूर जावं लागतं, पण नाती मनाने जोडलेली असतील तर ती कधीच तुटत नाहीत. क्षमाशीलता आणि संवाद हे नात्यांतील खरी ताकद असते.